नमस्कार भावी शिक्षकांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ए-टी 2025साठी भूगोल या विषयावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. तर पहा, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये तामिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत. तर सह्याद्री पर्वत हा पहा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, पश्चिम घाटात स्थलांतरित शेतीसाठी कोणता शब्द वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कुमारी. तर पहा, पश्चिम घाटामध्ये स्थलांतरित शेतीसाठी कुमारी हा शब्द वापरला जातो. प्रश्न क्रमांक चौथा, झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान डॅश हिमालयात आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर. तर झास्कर, लडाख आणि काराकोरम या पर्वतरांगेचे स्थान हे पहा काश्मीर या हिमालयामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती माती ही अधिक सुपीक असते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारी पोताची. तर पहा, भारी पोताची ही जी माती आहे तर ती पहा अधिक सुपीक असते. प्रश्न क्रमांक 6, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा विंध्य रांगा. तर कैमूरच्या टेकड्या या पहा विंध्य रांगा या पर्वतरांगेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 7, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ठाणे. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ठाणे कोणता आहे जिल्हा? ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या पहा सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लक्षद्वीप. तर पहा, भारतामध्ये एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट हे पहा कोणतं आहे? तर ते लक्षद्वीप हे बेट आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतात सर्वाधिक रामसर स्थळे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात नागपंचा, पांढरा सीडर, फणस आणि कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उष्णकटिबंधीय सदाहरित वने. तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपंचा, पांढरा सीडर, फणस आणि कावसी इत्यादी वृक्ष हे उष्णकटिबंधीय सदाहरित वने या प्रकारच्या अरण्यामध्ये ते आढळतात. प्रश्न क्रमांक 11, जुन्या गाळाच्या प्रदेशाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भांगर. तर जुन्या गाळाच्या प्रदेशाला भांगर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भिल्ल व गोंड. तर दख्खन पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागामध्ये पहा भिल्ल आणि गोंड या जमातीचे लोक राहतात. प्रश्न क्रमांक 13, ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पाण्याची उपलब्धता. तर पहा, ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर तो पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे.
प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 82°30 पूर्व. तर पहा 82°30 पूर्व या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मे आणि जून. तर पहा लू हे कोरडे आणि धुळीचे वारे वायव्य भागातून वाहणारे महिना कोणता आहे? तर ते मे आणि जून या महिन्यातून ते वाहतात. प्रश्न क्रमांक 16, सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुजरात. तर गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक 17, चंद्रपूर जिल्ह्यात या कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, वनव्याप्त प्रदेश. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहा वनव्याप्त प्रदेश या कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या या प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 18, डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तिबेटचे पठार. तर तिबेटचे पठार हे पहा जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहद्वर्त असे म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा पृथ्वीचे 2 समान भाग करणारे वर्तुळ काय आहे? पृथ्वीचे 2 समान भाग करणारे वर्तुळ या काल्पनिक वर्तुळाला बृहद्वर्त असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वाधिक मोठे साठे खालीलपैकी कोठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा बल्लारपूर. तर बल्लारपूर या ठिकाणी दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 21, कोलडाम हे धरण कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा कोलडाम हे जे धरण आहे तर ते पहा सतलज कोणत्या नदीवर आहे? सतलज या नदीवर आहे. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22, ताम्हिणी टेकड्या डॅश या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. तर ताम्हिणी टेकड्या या पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणती मृदा ही लोहाचे ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम समृद्ध असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, लॅटराईट मृदा. तर पहा लॅटराईट ही जी मृदा आहे तर ते पहा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियमचे समृद्ध असते. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या ग्रहाचा परिभ्रमणापेक्षा परिवलन काळ जास्त असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शुक्र. तर शुक्र या ग्रहाचा पहा परिभ्रमणापेक्षा परिवलन काळ जास्त असतो. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते ठिकाण हे रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कपूरथळा. तर कपूरथळा हे जे ठिकाण आहे तर ते पहा रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्र पठाराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 450 मीटर. तर आपल्या महाराष्ट्र पठाराची उंची किती आहे? तर ते 450 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 27, वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ठाणे. तर वारली ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 28, पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा चिलिका तलाव. तर चिलिका हे जे तलाव आहे तर ते पहा आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या पुढीलपैकी किती आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 36. तर महाराष्ट्रातील पहा एकूण जिल्ह्याची संख्या ही 36 आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजेच रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तापी. तर पहा तापी या नदीच्या खोऱ्यामध्ये काळी मृदा जमिनीची खोली ही सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 31. डॅश हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे? तर ऑप्शन 1 पहा आसाम खोरे. तर आसाम खोरे हा पहा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 32. लघुग्रहाचा पट्टा कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मंगळ आणि गुरु. तर लघुग्रहाचा पट्टा हा पहा मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळ, भूटान व चीन या 3 देशाच्या सीमा भिडलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सिक्कीम. तर सिक्कीम या राज्याला पहा नेपाळ, भूटान आणि चीन या 3 देशाच्या सीमा या भिडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 34. कोकणातील कोणत्या नद्या जास्त लांबीच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वैतरणा, उल्हास. तर पहा कोकणातील वैतरणा, उल्हास या नद्या जास्त लांबीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 35. कटप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कोल्हापूर, सिंधुदुर्ग. तर कटप्पा प्रकारचा खडक हा पहा महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तो प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शुक्र. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता आहे? तर तो शुक्र हा ग्रह आहे. पुढचा प्रश्न पहा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणते क्रियाशील घटक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हवामान आणि वनस्पती. तर मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेत हवामान आणि वनस्पती हे क्रियाशील घटक आहेत. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे खालीलपैकी कोठे आहेत? तर ऑप्शन 4 बल्लारपूर. तर बल्लारपूर या ठिकाणी दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पुढीलपैकी अरबी समुद्रास मिळणारी नदी कोणती आहे? तर ऑप्शन 2 पहा नर्मदा. तर नर्मदा ही जी नदी आहे तर ती पहा अरबी समुद्रास मिळणारी ती नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभातून प्रवास करू शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दुय्यम. तर दुय्यम या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभातून प्रवास करू शकत नाही. पुढचा प्रश्न मेघालय आणि इतर ईशान्य भारतीय राज्यामध्ये प्रचलित असलेले स्थलांतरित शेतीचे स्थानिक नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा झूम. तर पहा मेघालय आणि इतर ईशान्य भारतीय राज्यामध्ये प्रचलित असलेल्या स्थलांतरित शेतीचे स्थानिक नाव काय आहे? तर ते झूम हे नाव आहे. पुढचा प्रश्न नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा खादर. तर नवीन गाळाच्या प्रदेशाला खादर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? तर ऑप्शन 1 पहा उत्तर ध्रुव. तर संघ राष्ट्राच्या बोधचिन्हामध्ये पहा जागतिक नकाशा हा उत्तर ध्रुव या ठिकाणाहून प्रक्षेपित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आंबोली व इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. तर पहा आंबोली आणि इगतपुरी येथे उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य या प्रकारचे अरण्य आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन सालेर मुल्लेर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
तर ऑप्शन 2 पहा नाशिक. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर, मुल्हेर या रांगा आहेत. पुढचा प्रश्न, डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या डॅश प्रणालीमध्ये सापडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा धारवाड. तर डोलामाइट हा जो खडक आहे तर तो पहा महाराष्ट्राच्या धारवाड या प्रणालीमध्ये तो सापडतो. पुढचा प्रश्न, भारताची दक्षिणोत्तर लांबी खालीलपैकी किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किलोमीटर इतकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा संगमवर. तर पहा संगमवर हा जो खडक आहे तर तो पहा रूपांतरित खडक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अरवली. तर अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मतलई व खारे वारे. तर मतलई आणि खारे वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हटले जाते.